या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूवीजच्या वतीने केलं जातं। प्रिन्स मूवीज जे आपल्या अभिजात गुणवत्तेसाठी ओळखले जातात आणि भिवंडीतीलच खरं तर हे युनिट आपण बघत आहात। गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये ज्यांची दिमागदार चमकदार कामगिरी झालेली आहे असे प्रिन्स मूवीज आणि त्यांच्या वतीने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते। एवही संघ आपण वेळेचा अपव्यय करत आहात। आयोजकांच्या वतीने विनंती, लगेचच मैदान गाठायचं। इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेचच दाखल करायची आहे। सामना औपचारिकरित्या सुरू व्हायला निश्चितच 2-3 मिनिटांचा उद्या आहे आणि ती संधी साधूया। आपण डीजे ऑपरेटरकडे जाऊया, ऐकूया सुरेल संगीत। क्रीडानगरी लवकरात लवकर गाठा। आयोजकांना आपल्याला वेळेचं सहकार्य द्यायचं आहे आणि आजच्या दिवसामध्ये जे नियोजित शेड्यूल आहे वेळापत्रकानुसार खरं तर सामने आपण खेळत आहोत आणि ते शेड्यूल पूर्ण करायचं आहे। क्षेत्ररक्षणाची रचना एकविरा मानकुली संघाच्या वतीने इथे सज्ज केली जात आहे। निर्धारित 4 षटकांचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायचा आहे। या अगोदरचा सामना अत्यंत चांगला झाला। प्रेक्षकांची चुरस खरं तर इथे पूर्ण झालेली आहे आणि ज्या सामन्यांसाठी खरं तर प्रेक्षक वर्ग मैदान गाठतो किंवा जे सामने प्रेक्षकांना अपेक्षित असतात असे उत्कंठवर्धक अनेक सामने आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवलेले आहेत। त्याचा दर्जेदार नमुना या अगोदरचा सामना आपण अनुभवलेला आहे। राहुल माडा आणि समीर वखारे हे दोन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहू शकाल। गोलंदाजीचा क्रम इथे सुरू करत असताना लायन ऑफ मानकोली दीपेश माळी गोलंदाजीच्या मार्गावर येत आहेत। ऑल इज सेट, पंचांचा अधिकृत सिग्नल, मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू उजवेष्टीच्या बाहेर आहे। इथे मागच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतो, जतीन तिकडे उपस्थित आहेत। चेंडू अडवला जातो, त्यानंतर एसटी रक्षक यशपाल दादा माळी यांच्याकडे चेंडू दिला जातो, त्यानंतर गोलंदाजाकडे तो सुपूर्द केला जातो। एक धाव दरम्यान इकडे आलेली आपल्याला पाहायला मिळाली। एका धावेने इथे या धावपलकाचा शुभारंभ श्री गणेशा झालेला आपण बघत आहात। खरं तर या क्रीडानगरीचा या अगोदर मी उल्लेख केला होता, दिवसभर जरी तुम्ही या क्रीडानगरीवर खेळत राहिलात तरी तुम्हाला कोणताही थकवा जाणवणार नाही। याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं की क्रीडानगरीच्या डाव्या बाजूने खाडी आहे आणि पाणी असल्या कारणाने आल्हाददायक वातावरण आहे। इथे विनीत माळीने अत्यंत चांगला जेल मैदानाच्या आतमध्ये संपन्न केला आणि फलंदाज आपण पाहिला की राहुल माळी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता कशा पद्धतीने हा झेल दरम्यान संपन्न केलेला आहे, पूर्ण केलेला आहे। मागच्या बाजूने जात होते, पाठमोरे झाले होते, चेंडूवरची नजर कायम ठेवली आणि म्हणूनच हा झेल तिकडे पूर्ण करण्यामध्ये, फिनिश करण्यामध्ये, कॅरी करण्यामध्ये क्षेत्ररक्षक विनीत माळी सफल झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत। या पद्धतीचं क्षेत्ररक्षण ज्या ज्या वेळेस होतं त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या सगळ्या संघ सहकार्यांच्या अंगामध्ये खरं तर चैतन्य संचारत असतं आणि
तेच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण यानंतर अनुभवू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश माळी, इथे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहू शकाल तर मनोज आलेले आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर. मनोजसाठीचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. 5व्या आणि 6व्या स्टंप्सवर टाकलेला हा चेंडू आहे. पडल्यानंतर थोडा आतल्या बाजूने चेंडू आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कमी रणवे अप्रोच आहे किंवा कमी पावलांचा रणअप इथे आहे, परंतु चांगला पेस जनरेट करतायत दीपेश माळी. याचा अर्थ खांद्याचा अतिरिक्त वापर, पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातो खेळपट्टीवर. इथे पुलल यांचा चेंडू आहे. ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. चांगला स्वीट साऊंड दरम्यान आला होता, परंतु क्षेत्ररक्षक इथे तकदीर माळी होते, त्यांना भेदता आलं नव्हतं फलंदाजाला. गॅप शॉट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये चांगलं असतं ज्यावेळेस तुम्ही मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खेळत असता. दीपेश माळी स्कूप केलेला आहे, सुपला खेळले, क्षेत्ररक्षक उपस्थित. इथेही टिपला झेल, आणखी एक फलंदाज बाद असेल. मनोजची खेळी यावेळेस संपुष्टात. जीतच्या वतीने झेल टिपला गेलेला आहे. या सत्रामध्ये आतापर्यंत आपण पाहिले 2 झेल चांगल्या पद्धतीने टिपलेले आहेत. क्षेत्ररक्षकाने अगोदरचा झेल मिनितने टिपला होता. इथे मात्र हा झेल हा कॅच कॅरी केला तो जीत या क्षेत्ररक्षकाने, आणि इथे आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. दीपेश नव्याने आलेल्या फलंदाजासाठी अत्यंत चांगला चेंडू हाताळलेला आहे. काठिण्य पातळी यावेळेस खरं तर या चेंडूवर अत्यंत चांगली होती, आणि कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी ज्याला अनिश्चिततेचा भाग म्हणतात, तिकडे चेंडू टाकला होता. यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी करत असताना चेंडू आपल्या हातामध्ये कैद केलेला आहे. पहिलं षटक संपलं. एकूण धावा आपण पाहिला तर त्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत फक्त आणि फक्त 2, आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला अर्थात गोलंदाज दीपेश माळी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये दीपेशने दाखवलेली आहे. त्याचबरोबर बरोबर 4 मिनिटांचा वेळ इथे खर्च झालेला आहे पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी. दोन्ही एंडने खरं तर इथे आपण पाहतो फलंदाजी होत असते, गोलंदाजी होत असते, आणि दूरवरच्या टोकाकडून क्रमांक 2चं षटक घेऊन स्वतः संघाचा संघनायक ही इज स्कीपर हिमसेल्फ तकदीर माळी ऑन इज बॉलिंग मार्क. तकदीर याचं प्रदर्शन अलीकडच्या काळामध्ये अत्यंत चांगलं राहिलेलं आहे. एकविरा मानकोली संघासाठी अनुभव आपल्या आयुष्यातील चुका कमी करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतो, सहकार्य करत असतो, आणि तीच अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी क्रमांक 2ची इथे स्वीकारतोय स्वतः कर्णधार अर्थात तकदीर माळी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा आपण विचार केला तर मनोज स्ट्रायकिंग एंडला आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुशांत. मनोजसाठीचा हा चेंडू इथे फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. लेटकटचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला, आणि क्षेत्ररक्षक उपस्थित होते. जतीन चेंडू वाढवला, फेकी झाली, 1 धाव दरम्यान मिळालेली आहे. आक्रमकतेकडे वळावं लागेल, कारण धावपलकाचा वेग जर पाहिला तर तो अत्यंत मंद आहे किंवा कमी आहे, आणि अलीकडचं क्रिकेट हे आपण पाहिलं फलंदाजांनी गाजवलेलं क्रिकेट असतं. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. कॅज्युअल अप्रोच फलंदाजाचा इथे आपण पाहिला, आणि याच बरोबर फलंदाज जर्सी नंबर 23 इथे बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर प्रभाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा निर्णय प्रतीकने घेतला, आणि याच बरोबर हा दर्जेदार फटका दाखवला, स्विच केलं, चौकार मिळवला.
धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. क्लीन बोर्ड, त्रिफळाची बॅट पॅड मध्ये जे अंतर होतं ते हेरलं, त्यातून चेंडूला निश्चितच मार्गस्थ केलेले गोलंदाज तकदीर माळीनं. आणखी एक फलंदाज बाद. हॅलो चेक. 7 धावा धावपलकावर असलेला खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचा आहे फुलं लेनचा चेंडू होता. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे उद्गाते, अध्यक्ष चषकाचे आयोजक सन्माननीय सुजितजी पाटील साहेब अर्थात तात्या शेठ यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि विनंती असेल तात्यासाहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अनेक बक्षिसं अनाऊन्स झालेली पाहिलेली आहेत. गोलंदाज तकदीर माळी तयार असतील. इथे कट केलेला आहे पायचा आणि क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मला असं वाटतं शेनूच्या वतीने थोडं अवधान कमी राखलं गेलेलं आहे. थोडी स्क्वेअर फेकी आली होती परंतु त्याचं अधिक नुकसान इथे निश्चितच झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. एक धाव आले, धावपलक हळुवारपणे पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 8. तकदीर माळी तयार. इथे पुन्हा एकदा फुलं लेनचा चेंडू आहे. पोअर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त सावधगिरी दाखवतायत हे दोन्ही फलंदाज आणि 2 षटकं पाहता पाहता पूर्ण झाली. धावपलक आपण पाहिलं तर ते निश्चितच जाऊन पोहोचलेलं आहे 8 वर आणि 2 षटकं कंप्लीट. या स्पर्धेचं आयोजन पूर्ण होत असताना कटाक्ष इथे खरं तर दिल्या जाणाऱ्या बक्षिसांवर सुद्धा ठेवला गेलेला आहे. बेस्ट टीम ऑफ इयर म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये सर्वात जास्त यशस्वी ठरणारा संघ ज्याला गोव्याची ट्रिप इथे दिली जाईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज मिळवणारा जो फलंदाज आहे त्याला सुद्धा इथे बाईक दिली जाईल आणि अॅन्युअल परफॉर्मन्स विचारात घेतला जाईल. वार्षिक खरं तर बक्षीस वितरण केलं जाईल आणि त्यामध्ये ही बक्षिसं तुम्हाला तिकडे दिली जातील. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा आकर्षक बक्षिसं आहेत. गोलंदाज इथे तयार झालेला आपण पाहू शकाल. क्रमांक 3 साठी विनीत माली येत आहेत. स्ट्रायकिंगला आपण पाहूया फलंदाज संजय तरे आहेत. धावपलक आतापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे ते 8 वर. तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत फक्त आणि फक्त 8 धावा धावपलकावर. धावपलकाचा वेग वाढवणं अत्यंत गरजेचं इथे झालेलं आहे फलंदाजांसाठी. परंतु आता आणखी एक गुणवंत गोलंदाज विनीत माळी गोलंदाजीसाठी. उजव्या एष्टीच्या बाहेर कमिट झालेत. एष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक यशपाळ माळी यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. कारण त्यांना माहित होतं की डाव्या हातापेक्षा रीच पेक्षा चेंडू फार दूर आहे, थोडा दूर आहे आणि म्हणून फुटवर्कचा चांगला वापर केला गेला. चेंडू कसाही अडवा परंतु तो अडवला गेला पाहिजे या मताप्रमाणे निश्चितच इथे आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. 9 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. शांत, सावध, संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो परंतु क्रिकेट कधी त्याचं चित्र बदलत असतं. इथे फोर्स केलेला आहे, फटका बसला आहे आणि तकदीर माळी याने डिफेन्स करण्याचा निर्णय तिथे निश्चितच घेतला. क्रिकेटमध्ये तुमची निर्णय क्षमता आणि तिची कसोटी निश्चितच असते. बऱ्याचदा क्रिकेटने आपली निर्णय क्षमता प्रगल्भ केलेली आपण बघत असतो आणि कमी वयामध्ये तुम्हाला योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्या त्या परिस्थितीला अनुसरून निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. एकूण धावा आतापर्यंत आहे 10. विनीत माळीचं हे क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे मार्गस्थ होत आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिला तर संजय तरे. संजय साठीचा हा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आणि इथे पूल केलेला आहे. यशस्वी ठरलेला हा पूल. एक टप्पा घेत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
प्रतीत यश उद्योजक अध्यक्ष चषक 2023 या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुजितजी पाटील साहेब अर्थात तात्या शेठ यांचं आगमन पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने होत आहे। साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। मंचा गुळी साहेब आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठास येऊन संपर्क साधा। इथे फटका बसला आहे बॉलर्स बॅक ड्राईव्ह खरं तर आपण पाहतो खरं तर ऑनसाइड जी रिजन टार्गेट करायची होती फलंदाजाला परंतु कधी कधी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने ही घडत असतं ज्या दिशेने तुम्हाला फटका खेळायचा आहे त्या दिशेने चेंडू जात नसतो वेगळ्या दिशेला चेंडू मार्गस्थ झालेला आपण पाहिलेला आहे। या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे उद्गाते वन मॅन शो सुजितजी पाटील साहेब यांचं या दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे। तुमचं या स्पर्धेत सहर्ष सस्नेह स्वागत। गोलंदाज पुन्हा एकदा विनीत माळी तयार असतील। फलंदाज आपण पाहूया स्ट्रायकिंग एंडला मनोज। इथे पुल करण्याचा प्रयत्न आहे एसटी रक्षक दक्ष सतर्क आणि इथे टिपलाय जेल यशपाल यांच्या वतीने आणि आणखी एक फलंदाज जेल बाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आपण पाहू शकाल ते म्हणजे ऋतिक। एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 15 आणि हे धावफलक खरं तर अजून सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून प्रतीक्षित आहे। मोठा फटका खेळण्याचा निर्धार मैदानाच्या आतमध्ये व्यक्त केला जातो त्यासाठी जे नियंत्रण हवं आहे ते नियंत्रण त्याचबरोबर बदल आली त्याचा अभाव त्याचबरोबर ॲट दी अदर हँड आपण पाहिलं विनीत माळीचा हा वेग आणि इथे चेंडू पैसेचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकं संपली एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या 5.00च्या धावगतीने झालेल्या आहेत 15 फक्त 15 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत। 3 षटकं संपली 3 षटकांसाठी वेळ अगदी बरोबर तुम्ही 14.5 मिनिटांचा घेतलेला आहे म्हणजे अजून 5 मिनिटं तुमच्याकडे आहेत। ऑन स्क्रीन आपण या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य आयोजक वन मॅन शो सुजित शेठ पाटील अर्थात तात्यासाहेब यांना बघत आहात। उद्योग क्षेत्र आणि त्याचबरोबर समाजसेवा या दोन्ही गोष्टी बरोबर घेत असताना या अगोदर जे संगीत आपण ऐकलं होतं की असं कोणतंच गाव नाही की ज्या गावामध्ये तात्या शेठ यांचं नाव नाही। अत्यंत चांगलं गाणं आणि खरं तर संगीत संयोजन सुद्धा त्या गाण्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 षटकं संपलेत मैदानाच्या दिशेने जाऊया। धावपलकर धावा आहेत 15 क्रमांक 4चं षटक घेऊन शिवम येत आहेत पाहिजे। शिवम हा कंपॅरेटिव्हली थोडा नौखा गोलंदाज आहे याच्या विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेला गवसणी घालता येईल का फलंदाज संजय तरे हे एक्सपिरियन्स कंटेंडर आहेत काय घडेल या षटकामध्ये। चांगला चेंडू अँगल क्रिएट करत असताना वाईड ऑफ द क्रीज चेंडू हातात आहेत गोलंदाज शिवम उंच पुरे गोलंदाज आहेत। एक फलंदाज म्हणून तुमच्याकडे उंची नसेल तरी क्रिकेटमध्ये चालून जातं अनेक असे कमी उंचीचे फलंदाज आहेत त्यांचा बोलबाला क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे परंतु गोलंदाज म्हणून जर तुमच्याकडे उंची असेल तर मात्र तुम्ही फलंदाजाला आश्चर्याचा कडू धक्का देऊ शकता। Edge and softly taken, comfortably taken by the wicketkeeper Yashmal Mali. One more wicket goes down. ती गती धावपलाला आतापर्यंत मिळालीच नाही
इथे एक धाव स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळले होते, ऑन द राईट्स खेळले होते आणि थोडा धोका निश्चितच फलंदाजाला तिकडेही निर्माण झाला होता, परंतु गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही, झेल झाला नाही. एकूण धावा आतापर्यंत आहेत त्या म्हणजेच 17. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन वाट बघत होते ज्या चेंडूची, तो चेंडू त्यांना इथे फलंदाजांना मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आणि चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान डीपमध्ये झालेलं आपण पाहिलं. पंचांचा एक हात समांतर आहे, याचा अर्थ हा चेंडू नो +1 आणि एक फलंदाज धावबादच्या रूपाने बाद. The loss of 6 इम्पॉर्टंट विकेट, 6 गडी गमावलेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि धावपलखो धावा आहेत 19. शिवम पुन्हा एकदा तयार असतील. चांगली गोलंदाजी शिवमने सुद्धा या षटकामध्ये केलेली आहे. संपूर्ण हे जे सत्र आहे गोलंदाजांनी गाजवलं असं आपण म्हणूया. इथे उजव्या यष्टीच्या फार बाहेर जाऊन खेचून मारले, पूल केले, क्षेत्ररक्षक विकी तिकडे उपस्थित आहेत. इथे टिपला झेल. फलंदाज संजय निश्चितच बाद होणार नाहीयेत कारण हा चेंडू फ्री हिटचा होता आणि झेल टिपल्यानंतर लगेचच विकीने चेंडू यष्टीरक्षकाकडे मार्गस्थ केला, तिकडे फेकी केली. याचा अर्थ गांभीर्य या मैदानाच्या आतमध्ये राखलं गेलं होतं. फ्री हिटच्या चेंडूचं शेवटचा चेंडू निश्चितच या सत्रातील यानंतर फेकला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळलाय. इथे या गोलंदाजाने निर्धाव चेंडू आला पाहायचंय. एकूण धावा आतापर्यंत निश्चितच पाहिल्या आपण तर त्या आहेत 20. एक चेंडू येणं शेष आहे. यस, पिंपळघर आणि निंबवली दोन्ही संघाचे संघनायक, नानसी 11 पिंपळघर आणि निंबवली दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी तुम्हाला लगेचच उपस्थित व्हायचं आहे. शेवटचा चेंडूवर शॉर्ट आर्म जामचा फटका, क्षेत्ररक्षक विकी तिकडे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि तो अपूर्ण राहील. याचबरोबर ह्या एका धावेनेशी धावपलक पुढे जाऊन पोहोचलं. 21 अर्थात 21 वर 4 षटकं संपली. पहिलं सत्र संपलं. 22 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये 1 विरा माणकोली या संघाला. यानंतरची नाणेफेक नॅन्सी 11 निंबवली आणि त्यांच्या विरोधात हंसिका 11 पिंपळघर. यस, या दोन संघांदरम्यान यानंतरचा सामना असणार आहे. नाणेफेकीसाठी लगेचच दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये विशाल पाटील यांच्याबरोबर जोडले जातील. व्यासपीठावरून आम्ही विनंती करतोय सन्माननीय प्रदीपजी परिहार साहेब, आपण टॉस बॉक्स मध्ये आपला शुभ हस्ते दरम्यान टॉस केला जाईल. भावी नगरसेवक आहेत ठाणे विभागाच्या दादांच्या शुभ हस्ते दरम्यान टॉस केला जाईल. निंबवली टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतो की आपण देखील पोहोचायचं आहे. टॉस दरम्यान इथं केला जाईल. आणखीन एक चांगली लढत दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. प्रदीप दादा परिहार दादांच्या शुभ हस्ते दरम्यान यापुढील होणाऱ्या सामन्याचा आम्ही टॉस करणार आहोत. सर, निंबवली टीमचे कॅप्टन आपण देखील लवकर पोहोचा विनंती असेल. निंबवली टीमचे देखील कॅप्टन आमच्या समेत जोडले गेलेत. टॉस दरम्यान इथं केला जाईल. दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकी इथं केली जाणार आहे. कॉईन विषयी माहिती नक्कीच देईन. कॉईनच्या एका बाजूला ज्यांच्या सन्मानार्थ ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे विद्यमान अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सुजित दत्ताशेठ पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला जॉय कुमार अँड कंपनी. कॉल कोणाचा असेल? कॉल पिंपळगडचा असेल.
जॉय कुमार अँड कंपनी अशी मागणी आहे आणि दरम्यान ते झालं. टॉस पिंपळकरनं जिंकला. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वप्रथम टॉस जिंकला, महत्त्वपूर्ण मॅच, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. आणि स्पेशली या स्पर्धेविषयीचं तुमचं मत, कारण फार चांगली संकल्पना इथनं घडवली गेली. साहेबांच्या नेतृत्वाखाली एक दमदार स्पर्धा, अध्यक्ष चषक आपण पाहतायत. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने तो क्रीडांगणाच्या आतमध्ये इंटर झाला, ज्याप्रमाणे ग्राउंड सजवला गेला, हे आयोजन पाहता काय मत आहे? आयोजन खूप सुंदर आहे. इथे खेळायला सुद्धा मजा येते, कारण की आम्ही भरपूर वर्ष इथं खेळलेलो आहे. त्या मैदानाचा थोडा अनुभव पण आम्हाला आहे. आणि आयोजन नियोजन खूप सुंदर केलेलं आहे. धन्यवाद करतो की आम्हाला इथं खेळायची संधी दिली, त्याबद्दल अध्यक्षांचे मी आभार मानतो. आणि स्पेशली एक गोष्ट नक्कीच विचारेन, कारण न्यू टीम आहे, त्या अनुषंगाने आता गेम प्लॅन काय असणार आहे, गोलंदाजी करणार आहेत कोणते असे गोलंदाज या मॅचसाठी ज्यांच्यावरती स्पेशली लक्ष देणं गरजेचं असेल, महत्त्वपूर्ण गोलंदाज या मॅचसाठी, आणि किती धावांत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. बॉलर म्हणजे आहेत, नयन आहे, मी स्वतः गरज पडली तर मी पण टाकू शकतो. काही अजून यंगस्टर आहेत. आमची एक इच्छा आहे की आम्ही नवीन संघ आहे आणि अविल पाटील यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे की तुम्ही या खेळा. ते मी मेन म्हणजे अविंदाचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं सांगितलं, खेळायची संधी दिली, त्याच्याबद्दल अविंदाचा आभार मानतो. सो बेस्ट ऑफ लक पिंपलकर. सामना देखील सुरू होतो. सो टॉस कंप्लीट. दॅट्स न्यूज फ्रॉम द सेंटर टीम. पिंपलकर वन द टॉस and they elected to bowl first. Over to Combox. धन्यवाद. थँक्यू सो मच सुनीलजी शेळके सर. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. अध्यक्ष चषक 2023-24 या भव्य दिव्य पर्वामध्ये अडव्या पाटणे फटका खेळलेत, गॅप देखील भेदलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. मैदानाच्या आतमध्ये तकदीर माळी या नावाचा बोलबाला बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल फुलर लेंथ, अडवा वाटणे फटका खेळायचा होता. लॉंगॉनला फिल्डर उपस्थित, एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. सध्याच्या घडीला व्यासपीठावरती जो चेहरा आपण पाहतायत, विद्यमान अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन आणि या स्पर्धेचे प्रणेते, मुख्य आयोजक, राजा माणूस, दानशूर व्यक्तिमत्व, आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन प्रत्येकी युवाला आवडेल असा हा व्यक्तिमत्व, सन्माननीय सुजित ताताशेठ पाटील साहेब. साहेबांचं नेतृत्व या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आज दादा विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अध्यक्ष चषक भव्य दिव्य पर्व पाहत आहात. सध्याच्या घडीला दीपू प्रयत्न करतो मोठे फटके खेळण्याचे, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट प्रॉपर होत नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतो. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 2 चौकार तकदीरच्या बॅटमधनं आले, धाव फळक 9 वरती. पुढचा बॉल फुलर लेंथ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, जबरदस्त फटका, आमच्या VIP डाईसला मानवंदना देणारा हा धमाका षटकार. फटका पाहायला मिळाला, अगदी फुलर लेंथ समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हा अप्रतिम फटका दीपूच्या बॅटमधनं षटकार. फलक देखील 15 वरती. बघा पुढचा जो सामना आहे, आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. हंसिका 11 पिंपलकर विपक्ष नान्सी 11 निंबवली, असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि भरपूर सारी पारितोषिकं देखील आहेत, त्यांविषयी चर्चा देखील केली जाईल. धाव फलक सध्याच्या घडीला 15 वरती आणि हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 7 धावांची. कुठे ना कुठे अपेक्षा भरपूर साऱ्या इथनं होत्या येवई संघाकडून, या मॅचमध्ये नक्कीच एक चांगली लढत देताना ते दिसतील, पण तसं काही घडलं नाही आहे. पूर्णपणे डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळाला मानकोली संघाचा, कारण प्रथमतः गोलंदाजी करत असताना देखील गोलंदाजांचा दबदबा राहिला. त्यानंतर मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो की तकदीर आणि दीपेश माळीची ही चांगली सुरुवात. दुसरं षटक गोलंदाज राहुलचा पहिलाच बॉल फुल टॉस होता, अगदी डिफेन्सिव्हरित्या स्ट्रोक केलेत, एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल. आणि अगदी
मित्रांनो हे पहिलं पर्व अध्यक्ष चषकाचा आपण अनुभवतात आणि सीझन 2 आपल्याला पाहायला मिळेल संपूर्ण नाईट फॉर्मॅटमध्ये आणि स्पेशली ज्याप्रमाणे माहिती आमच्यापर्यंत आली की एक ॲन्युअल अवॉर्ड फंक्शन देखील होईल, त्याच्यामध्ये बेस्ट टीम ऑफ द इयर देखील दिला जाईल आणि स्पेशली त्या टीमला गोवा ट्रिप दिली जाईल. त्यानंतर जो खेळाडू सर्वात जास्त प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब पटकावेल एका सीझनमध्ये त्याला देखील बाईक दिली जाईल आणि भरपूर सारी अशी पारितोषिकं आहेत आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट एक व्यक्तिमत्वाला जातं. विद्यमान अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे सुजित दाताशेठ पाटील साहेबांना, कारण त्यांची ही संकल्पना आणि पूर्णपणे त्यांचे नेतृत्व या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. चौथा दिवस भरपूर चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अपील दरम्यान केली गेली. विकेट किपिंग बघा, अप्रतिम विकेट किपर, सध्याच्या घडीला कौतुक करावं लागेल जे विकेट किपर आहेत, प्रतीक आहेत, फार चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. कुठे ना कुठे या मॅचमध्ये बघा फर्स्ट इनिंगमध्ये 40 अथवा 45 बनवल्या असत्या तर या मॅचमध्ये लढाई नक्कीच झाली असती, बट रन्स फारच कमी राहिल्या, फक्त 21च बनवला गेला आणि 22 धाब्यांचा पाठलाग करत असताना धावफलक आता 17 वरती आहे. 17 ऑन द बोर्ड. अजून देखील फक्त आणि फक्त 5 धाब्यांची आवश्यकता. दीपू स्ट्रायकिंग एंडवरती. पुढचा बॉल दीपूसाठी पुल करायचं होतं. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळले नाही आहेत. बॉल दरम्यान इनफिल्डमध्ये आहे. स्वतः गोलंदाज जाऊन बॉल फील्ड करतात. एक सिंगल इथनं घेतली जाईल. यानंतर देखील एक चांगली लढत पिंपलगर विपक्ष निंबवली आपल्याला पाहायला मिळेल. शफल होऊन फटका इन स्टाईल. मॅच फिनिश. मॅच दरम्यान इथनं जिंकली मानकोली क्रिकेट संघाने. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम मानकोली अँड हार्ड लक टीम येवई. हरकत नाही, प्रयत्न तुमचे देखील फार चांगले होते, फार चांगला खेळ अशा दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला, बट या मॅचमध्ये काहीशा मिस्टेक्स घडल्या. हरकत नाही आहे, ॲट दी एंड एक चांगला सामना दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आणि या मॅचचा हिरो ठरलाय